महाराष्ट्रामध्ये काहीसा धक्का बसताना दिसतोय एनडीएला। पण मग देशाचं चित्र काय आहे? देशाचं चित्र असंच आहे की देशाचे आकडे काही वेगळं चित्र सांगतात। आपण बघूया देशाची आकडेवारी एनडीए साठी, इंडिया आघाडीसाठी काय चित्र मांडते, आकडे काय सांगतात। लोकसभा 2024 543 जागांसाठी निवडणूक होईल, ज्याची घोषणा उद्या होईल। भाजपला देशभरामध्ये 316 जागा मिळण्याचा अंदाज एबीपी आणि सी वोटरच्या ओपिनियन पोल मध्ये दिसतोय। काँग्रेसला 59 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय। तर काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना जर एकत्र केलं इंडिया आघाडी तर हा आकडा 97 जागांपर्यंत जातोय। आणि भाजप आणि मित्रपक्ष, भाजपच्या सोबतचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना 50 जागा मिळताना दिसतात, तर इतरांना 21 जागा जाताना दिसतात। ओपिनियन पोलची ही आत्ताची आकडेवारी सध्या देशात जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार ही जर एकत्रित केली आकडेवारी तर एनडीए आणि एनडीएचे घटक पक्ष यांचा सगळ्यांचे मिळून 366 हा आकडा जाताना दिसतोय। म्हणजे 400 पार हा आकडा गाठताना दिसत नाहीये। आणि इंडिया आघाडीला 156 जागा जाताना दिसतात, तर इतर पक्षांना 21 जागा मिळतील असं चित्र सध्या दिसतंय। दोन 2019च्या निकालाशी जर आत्ताच्या ओपिनियन पोल मधल्या आकड्यांची तुलना केली तर भाजपला 2019ला 303 जागा मिळाल्या होत्या लोकसभेच्या, त्या जागा वाढताना दिसतात। म्हणजे भाजपला आता 316 जागा मिळतील असं चित्र दिसते ओपिनियन पोलनुसार। म्हणजे भाजपची वैयक्तिक कामगिरी जी आहे, पक्षीय कामगिरी जी आहे ती चांगली होताना दिसते। तोच ट्रेंड काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा आहे। काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या 2019ला। खरं तर काँग्रेसची ही फार मोठी संख्या नव्हती काँग्रेसचा इतिहास पाहिला तर, पण 2024ला यामध्ये काहीशी वाढ होताना दिसते। आणि 2024च्या ओपिनियन पोलनुसार काँग्रेसला 59 जागा मिळू शकतात। काँग्रेस मित्रपक्षांना मिळून 74 जागा मिळू शकतात, मिळाल्या होत्या 2019ला, तर 2024ला मात्र हा आकडा वाढून 97 पर्यंत जाऊ शकतो। भाजप आणि मित्रपक्षांना मिळाल्या होत्या, भाजपच्या मित्रपक्षांना 50 जागा, त्या जागांमध्ये कोणतीही वाढ होताना दिसत नाहीये। 50 जागांवर ही धाव थांबू शकते। 2019चा विचार केला तर इतर पक्ष, अपक्ष असतील किंवा इतर छोटे पक्ष असतील, त्यांना 64 जागा मिळाल्या होत्या, त्यामध्ये मात्र मोठी घट होताना दिसते। 2024 मध्ये या जागा प्रचंड कमी होऊन फक्त 21 जागांवर ही आकडेवारी थांबू शकते। त्यामुळे 2019ला एनडीएला मिळाल्या होत्या 353 जागा आणि 2024च्या ओपिनियन पोलचे जे आकडे समोर येत आहेत त्यामध्ये एनडीएच्या जागा वाढत आहेत पण 400च्या पार जात नाहीयेत। एनडीएला 366 जागा मिळू शकतात। यूपीएचा आकडा 126 होता 2019ला, तो मात्र वाढताना दिसतोय, तोही त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते, जवळपास 30 जागांची 156 पर्यंत जाऊ शकतो हा आकडा। इतर पक्षांना, इतर अपक्षांना मिळून सगळ्यांना 64 जागा मिळाल्या होत्या 2019ला। 2024 मध्ये हाच आकडा 21 पर्यंतच थांबू शकतो। आणि याच आकड्यांना घेऊन मी सुरुवातीला राजीव खांडेकरांकडे जाते। राजीव सर, अब की बार 400 पार हे सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येतंय, पण ओपिनियन पोलचे जे आकडे समोर येत आहेत त्यातून हे सहज साध्य दिसत नाहीये, जसं तुम्ही मगाशीही सांगितलं। नाही कविता, 400 पारचा जो नारा आहे तो पक्षामधल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्यासाठीचा आहे आणि भाजप हर प्रकारे तो जोश आणण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही। 356 हा सुद्धा खूप मोठा आकडा आहे आणि त्यामुळे गेल्या खेपेच्या पेक्षा जास्त त्यांचा परफॉर्मन्स चांगला होताना आत्ताच्या घडीला दिसतोय। मला याच्यामध्ये पुन्हा लक्ष वेधायचे ते मतांच्या टक्केवारीकडे। जर आपण या निवडणुकीमध्ये मतांच्याकडे बघितलं आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं म्हणजे याच्यामध्ये जेव्हाही सर्वे होतात तेव्हा मुख्यत्वे कळतात ते मतदान किती टक्के कोणाच्या बाजूने होईल हे कळतं आणि त्याच्यावरून नंतर गणित मांडून जागांमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं। आता या निवडणुकीमध्ये आत्ता जर मतदान झालं तर यूपीएला 29.2% मतं मिळतील असं दिसतंय आणि भाजपला 45.9% मतं मिळतील असं दिसतंय। यूपीएच्या बरोबर आपण जर त्यांचे मित्रपक्ष आहेत, समाजवादी पक्ष किंवा समजा तृणमूल किंवा समजा डीएमके वगैरे, तर त्यांचं मताचं प्रमाण आहे ते 9.8% म्हणजे जवळपास 10%। तर 29.2 अधिक 9.8 म्हणजे ऑलमोस्ट 39% त्यांचं मतदान होताना दिसतंय। या उलट
भाजपचं मतदान जे आहे ते 45.9% म्हणजे जवळपास 46% मतदान भाजपला होईल असं दिसतंय. भाजपसाठी आकडे जरी वाढले असले आणि आकडे वाढणे शेवटी आकडेच महत्वाचे आहेत की तुम्ही किती ठिकाणी निवडून येता, पण गेल्या खेपेची जर तुलना केली तर आत्ता गेल्या निवडणुकीमध्ये 51.3% मतं भाजपला मिळाली होती. आत्ताच्या घडीला ते 45.9 म्हणजे 46% असं ते प्रमाण म्हणजे खाली आलेलं दिसतंय 5%. या उलट काँग्रेसला गेल्या खेपेला काँग्रेस किंवा विरोधी पक्षांना UPAला गेल्या निवडणुकीमध्ये 33.7% मतं होती, जी आत्ता 39% होत आहेत. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये भाजपची मतं कमी होत आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये UPAची मतं वाढताना दिसत आहेत. हा म्हणजे ही आत्ताची स्थिती आहे. याच्यामध्ये जे UPA बरोबर नसलेले किंवा भाजप बरोबर नसलेले जे पक्ष आहेत असे अनेक पक्ष आहेत, जसं बिजू जनता दल आहे किंवा YSR काँग्रेस आहे, तर अशा पक्षांचं मात्र या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसतंय आणि त्यांचं सगळ्यांचं मिळून जे मतांचं प्रमाण आहे ते साधारण 15%च्या आसपास आहे. पण त्या प्रमाणामध्ये त्यांना जागा मिळत नाहीत, त्यांच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. तर भाजपला ह्या गोष्टीचा नक्की आनंद असेल ह्या सर्वेवरून की आपला जो गेल्या खेपेचा परफॉर्मन्स होता त्याच्यापेक्षा या खेपेचा परफॉर्मन्स चांगला होतोय. पण त्यांच्यासाठी चिंतेची गोष्ट ही नक्की असणार आहे की त्यांची मतांची टक्केवारी जी गेल्या निवडणुकीमध्ये होती त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट 6% त्यांची मतं कमी होत आहेत. काँग्रेसला ह्या गोष्टीचं आनंद दुःख जे काही असेल ते की आपल्या गेल्या खेपेपेक्षा सीट्स वाढत आहेत UPAच्या, पण त्यांची मतांची टक्केवारी ही जास्त प्रमाणामध्ये वाढताना दिसते. आणि या घडीला भाजप किंवा NDA आणि UPA या दोघांच्या मतांच्या टक्केवारीमधलं जे अंतर आहे ते 39% आणि 46% म्हणजे 7%चं अंतर आहे. आणि त्या 7% मतांनी हा जो फरक पडलेला आपल्याला दिसतोय की भाजपला ऑलमोस्ट 200 जागा जास्त मिळत आहेत आत्ताच्या घडीला जर निवडणूक झाली तर, तसं चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं की ही आकडेवारी फार इंटरेस्टिंग आहे. सरताजी, थोडक्यात तुमची कमेंट. मला वाटतं एकंदरीतच जर आपण बघितलं तर देशामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसची वाढ आहे ती जी मतांच्या टक्केवारीबद्दल आत्ता राजीव जे म्हटले ते काँग्रेससाठी सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. कुठेतरी परत मतदारामध्ये आपण आपली स्पेस बनवू शकलो हे काँग्रेससाठी साध्य होणार आहे. म्हणजे जागा ह्या जरी फारशा वाढू शकल्या नाही तरी काँग्रेस ही स्पेस निर्माण करू शकलाय हे महत्त्वाचं आहे. आणि खरं तर आधीची टक्केवारी आणि त्यातला जो फरक होता आणि आत्ताची टक्केवारी म्हणजे काँग्रेससाठी ही फार गुड न्यूज आहे. कुठंतरी आजच्या घडीला तरी म्हणजे हे आकडे सगळे बदलू शकतात पण आजच्या घडीला तरी भाजपासाठी हे मात्र फारसं चांगलं नाही. म्हणजे दोघांच्याही जागा वाढत असल्या तरी टक्केवारीतला फरक जर बघितला तर नक्कीच भाजपा ज्या उद्देशानं पुढे जाते ते लक्षात घेता हे काही फारसं त्यांच्यासाठी त्यांच्या ध्येयासाठी हे चांगलं नाही. आता या सगळ्याची कारणं नेमकी काय आहेत? म्हणजे मतांची टक्केवारी वाढती आहे, काँग्रेसची जागाही काही प्रमाणात वाढत आहेत, भाजपच्या जागा वाढत आहेत मात्र मतांची टक्केवारी कमी होते. याचा नेमका अर्थ काय, कारण काय, यावरही चर्चा करायची. छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येतो, फक्त 20 सेकंदात. पाहत रहा ABP माझा. ब्रेक नंतर या विशेष चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ओपिनियन पोलचे आकडे तर आपण पाहिले, पण याच आकड्यांसोबत जनतेचा वेगवेगळ्या गोष्टींवरचा मूड काय आहे, पंतप्रधानांच्या कामगिरीबद्दल त्यांना काय वाटतं, केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल काय वाटतं, केंद्र सरकारच्या योजनांबद्दल काय वाटतं, या सगळ्याचं सुद्धा आम्ही लोकांकडनं कल जाणून घेतला. त्या प्रश्नांना काय उत्तरं आलेली आहेत, त्यातनं काय कल समोर येतोय तोही पाहूयात. पंतप्रधान यांच्या कामगिरीवर आपण किती समाधानी आहोत हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला जेव्हा विचारला गेला त्यावेळेस आम्ही खूप समाधानी आहोत असं 42% जनतेचं म्हणणं आहे. 29% जे लोक होते ज्यांनी या सर्वेमध्ये सहभाग घेतला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त समाधानी आहोत. पण 27% जनता अशी आहे की जे पंतप्रधानांच्या कामगिरीवर अजिबात समाधानी नाहीयेत
आणि काही सांगता येत नाही आम्हाला अशी 2% जनता होती. म्हणजे 27% लोक थेट आम्ही समाधानी नाही असं म्हणतात, पण 42% आम्ही खूप समाधानी असल्याचं म्हणतात. बिहारमध्ये हा जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा मात्र 52% लोक म्हणतात की आम्ही पंतप्रधानांच्या कामगिरीवर खूप समाधानी आहोत. 22% म्हणतात आम्ही समाधानी आहोत, म्हणजे काही गोष्टी त्यांना आवडल्या असतील, काही गोष्टी कदाचित आवडलेल्या नसतील, पण अजिबात समाधानी नाही आहोत असं म्हणणाऱ्यांची संख्या बिहारमध्ये आहे 25% आणि सांगता येत नाही असं म्हटलंय 1% लोकांनी. खूप समाधानी आहोत पंतप्रधानांच्या कामगिरीवर असं 51% दिल्लीकरांचं म्हणणं आहे. 27% दिल्लीकर पंतप्रधानांच्या कामगिरीवर समाधानी आहेत, पण 22% दिल्लीकर पंतप्रधानांच्या कामगिरीवर अजिबात समाधानी नाहीत. हरियाणाचा विचार केला तर हरियाणामध्ये सध्या प्रचंड राजकीय उलथापालथी सुद्धा दिसत आहेत, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा 56% लोक हरियाणामधले पंतप्रधानांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. 19% लोक खूप सुद्धा समाधानी आहेत, 56% खूप समाधानी आहेत. अजिबात समाधानी नसणाऱ्यांचा आकडा आहे 23%, तर सांगता येत नाही हा आकडा आहे 2%. कर्नाटकमध्ये याच प्रश्नाला उत्तर देताना 62% लोकांनी असं म्हटलंय की आम्ही पंतप्रधानांच्या कामगिरीवर खूप समाधानी आहोत. इथे ही बाब लक्षात घेतली पाहिजे की कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार आहे. 19% लोक असं म्हणतात की आम्ही पंतप्रधानांच्या कामगिरीवर समाधानी आहोत. 18% लोकांचं म्हणणं आहे की आम्ही अजिबात पंतप्रधानांच्या कामगिरीवर समाधानी नाही. म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत अजिबात समाधानी नाहीचा आकडा कर्नाटकमध्ये कमी आहे. उत्तर प्रदेशचा आकडा विचारात घेतला तर सतत दुसऱ्यांदा भाजपचं सरकार आहे बहुमताचं. इथे खूप समाधानी असलेला आकडा आहे 58%. 23% लोक म्हणतात आम्ही समाधानी आहोत, तर 18% लोक म्हणतात आम्ही अजिबात समाधानी नाही. इथे सुद्धा अजिबात समाधानी नाहीचा आकडा काहीसा कमी दिसतोय. 58% लोक पंतप्रधानांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. पंतप्रधान याच उत्तर प्रदेशमधनं वाराणसी मतदारसंघाचं नेतृत्व करतात. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सध्या दिसतेय. इथे पंतप्रधानांच्या कामगिरीवर 44% लोक समाधानी आहेत, 35 खूप समाधानी आहेत. 35% लोक फक्त समाधानी आहेत, तर 20% लोक मात्र अजिबात समाधानी नाही आहेत, ज्यांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला. देशभराची टक्केवारी जर आपण सरासरी काढली तर पंतप्रधानांच्या कामगिरीवर समाधानी असणाऱ्यांची संख्या आहे 51%. खूप समाधानी आहेत ते. फक्त समाधानी आहेत म्हणजे काही गोष्टी आम्हाला पंतप्रधानांच्या आवडल्यात किंवा काही गोष्टी आम्हाला आवडलेल्या नसू शकतात, त्यामुळे आम्ही फक्त समाधानी आहोत असं म्हणणाऱ्यांची संख्या आहे 26%. खूप समाधानी 51%, समाधानी 26% आणि आम्ही पंतप्रधानांच्या कामगिरीवर अजिबात समाधानी नाही असं म्हणणाऱ्यांची देशभरातली संख्या आहे 21%. 1% लोक असे आहेत जे आम्हाला काही उत्तर देता येत नाही असं म्हणतात. राज्याच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात? केंद्राची कामगिरी, पंतप्रधानांची कामगिरी आपण पाहिली. राज्याच्या कामगिरीवर किती समाधानी आहात? महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं आहे की आम्ही 22% खूप समाधानी आहोत, पण 34% लोक म्हणतात आम्ही फक्त समाधानी आहोत. आणि मोठा आकडा 34%चा आकडा महाराष्ट्रातली जनता म्हणते आम्ही राज्य सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. 9% लोकांनी मात्र आम्हाला यावर सांगता येत नाही असं म्हटलंय. बिहारमध्ये राज्याच्या कामगिरीवर किती समाधानी आहात? यामध्ये खूप समाधानी असणाऱ्यांचा आकडा 30% आहे, समाधानी असणाऱ्यांचा 28%, तर अजिबात समाधानी नाही असं म्हणणाऱ्यांचा आकडा 41% आहे. दोनही राज्यांमध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड सत्तेसाठी उलथापालथी पाहिलेली ही दोनही राज्य आहेत आणि अजिबात समाधानी नसणाऱ्यांचा आकडा इथे मोठा दिसतोय. दिल्लीची आकडेवारी पाहिली, आपचं सरकार आहे दिल्लीमध्ये सध्या आणि खूप समाधानी असणाऱ्यांची संख्या 43% आहेत. समाधानी आहोत काहीसे 25%, अजिबात समाधानी नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा 30% आहे. 2% लोकांनी मात्र सांगता येत नाही असं म्हटलं. हरियाणामध्ये सुद्धा सध्या नेतृत्व बदल झालेला आहे. हरियाणामध्ये बरीच आंदोलनं सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये झालेली आहेत. राज्य सरकारच्या कामगिरीवर त्यामुळे प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले गेले होते. 32% लोक म्हणतात आम्ही खूप समाधानी आहोत, 27% लोक म्हणतात आम्ही समाधानी आहोत, 31% म्हणतात आम्ही अजिबात समाधानी नाही, तर 10% लोक म्हणतात आम्हाला सांगता येत नाहीये. महाराष्ट्राच्या टक्केवारीवर आपण नजर टाकतोय. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर किती समाधानी आहेत? आपण पाहिलं राज्याच्या कामगिरीवर किती समाधानी आहेत असं या बाबतीत लोकांनी काय उत्तर दिलं. आता मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर, एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात? 32% जनता म्हणते आम्ही खूप समाधानी आहोत, 29% जनता म्हणते आम्ही समाधानी आहोत. 32% आकडेवारी म्हणजे जितके म्हणतात की आम्ही खूप समाधानी आहोत तितकेच लोक म्हणतात आम्ही अजिबात समाधानी नाही आहोत, तर 7% लोक असं म्हणतात की आम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. आणि याच प्रश्नाबाबत शिवसेनेचे नेते
संजय शिरसाट आता आपल्यासोबत आहेत. संजय शिरसाटजी, ही आकडेवारी काहीशी तुमच्यासाठी धोक्याची घंटा की तुम्हाला वाटतंय की हे आकडेवारी जी समोर आहे त्याने काही फारसा फरक पडणार नाहीये? नाही, ही आकडेवारी तुम्ही जर सगळे काढली ना, ही अवघ्या आमच्या शॉर्ट पिरियड मधली कामगिरी आहे. ही 5 वर्षाची कामगिरी नाहीये. 2.5 वर्षाची वाया गेलीत आणि त्यातले बाकीचे दिवस जे आम्ही सत्ता चालवली त्याच्यातली ही आकडेवारी. म्हणून या शॉर्ट पिरियड मध्ये इतकं चांगलं काम केलं हे लोकांनी ऍक्सेप्ट केलं हे असं आम्हाला दिसतंय. आणखीन 8 महिन्याचा कालावधी आम्ही जवळपास हे पावणे दोन वर्ष ही जी काही काढली त्या पावणे 2 वर्षामध्ये केलेली ही आकडेवारी आहे. त्याच्या मागची जर आकडेवारी पाहिली तर ते तुम्हाला लक्षात येईल. म्हणून आम्हाला आणखीन काम करायचं. आम्ही याच्यात समाधानी नाहीत. आम्हाला सुद्धा यामध्ये आणखीन वाढ करायची. एवढं काम केलं, लोक समाधानी आहेत, आता आपल्याला काही करायचं नाही अशातला भाग नसतो. तुम्हाला आणखीन लोकांपर्यंत जाण्यासाठी चांगलं काम करावं लागेल. आणि म्हणून आमचा प्रयत्न एवढा राहणार आहे. आम्ही इतरांची तुलना करणं किंवा इतरांवर टीका करण्यापेक्षा आमचं ध्येय धोरणच एक आहे की आपण आपल्या कामातून या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि म्हणून जेव्हा हा कामाचा वेग वाढेल, जेव्हा आम्ही कामातून त्यांना उत्तर द्यायला सुरुवात करू, त्या टायमाला लोकांचा प्रतिसाद हा आमच्या बाजूने आणखीन वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. लोकांचा प्रतिसाद जेव्हा वाढायला लागतो त्या टायमाला या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडत असतात. म्हणून निवडणुकीचे आराखडे काय किंवा त्याचं ओपिनियन पोल काय, या सगळ्या प्रगती पुस्तक जेव्हा सर्वसामान्य मतदार लिहितो त्या टायमाला त्याच्या समोर आपले ध्येय धोरण किंवा आपण केलेली कामगिरी आली पाहिजे. त्यावेळेस हे विजय आता तुम्ही जर दाखवलं पाहिलं तर भारतामध्ये सर्वीकडे भाजपला आघाडी दाखवलेली आहे. त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर काही राज्यामध्ये जे काही समाधान व्यक्त केलेलं आहे हे काही कमी नाही आहे, परंतु याच्यामध्ये समाधान नाही. आम्हाला आणखीन काम करायचंय हे आमचं धोरण आहे. म्हणून आता ही जे पहिला ओपिनियन पोल जर तुमचा आलेला आहे याच्यावर खऱ्या अर्थानं आम्हाला आणखीन काम करावं लागेल. आम्ही स्वतः समाधानी नाहीत. आम्हाला आणखीन काम करावं लागेल ही आमची भूमिका असणार आहे. म्हणून इतर काय बोलतात, इतर विद्वानांना काय वाटतं, इतर किती निष्ठावंतांना काय वाटतं याच्यावर आमचं कधीच अवलंबून नसतं. आम्ही कामातून उत्तर देऊ. बरं, म्हणजे जी 32% किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक जी राज्य सरकारच्या सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा कामावर अजिबात समाधानी नाही आहेत, त्यांना तुम्ही समाधानी या गटामध्ये किंवा खूप समाधानी या गटामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात असं तुमचं म्हणणं आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच पुन्हा या चर्चेमध्ये परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. या चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ओपिनियन पोल देशाचा सगळ्यात मोठा, त्याची आकडेवारी आपण पाहतोय आणि त्याचबरोबर पाहतोय की वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारच्या कामगिरीवर लोकांचं मत काय आहे, जनतेचा कौल काय आहे. उद्याला लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत आणि सगळेच अख्खा देश निवडणुकांच्या वातावरणामध्ये सध्या असताना जनतेचा मूड जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आपण बघूयात की केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत देशभरातल्या जनतेचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं काय म्हणणं आहे. केंद्राच्या कामगिरीवर तुम्ही किती समाधानी आहात असा प्रश्न जेव्हा महाराष्ट्राला विचारण्यात आला तेव्हा 27% लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही खूप समाधानी आहोत केंद्र सरकारच्या कामावर. पण त्यापेक्षा बराच मोठा आकडा आहे 33% लोक जे म्हणतात की आम्ही समाधानी आहोत फक्त. पण अजिबात समाधानी नाही याचा आकडा मात्र महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे. 37% लोक म्हणतात की केंद्र सरकारच्या कामगिरीवर आम्ही अजिबात समाधानी नाही. सांगता येत नाही हा आकडा 3% लोकांचा आहे. 44% जनता म्हणते आम्ही खूप समाधानी आहोत केंद्राच्या कामगिरीवर बिहारमधली. 22% बिहारमधले नागरिक समाधानी आहेत केंद्र सरकारच्या कामगिरीवर, तर 32% बिहारमधले नागरिक हे केंद्र सरकारच्या कामगिरीवर अजिबात समाधानी नाही आहेत. 2% लोकांनी आम्हाला सांगता येत नाही असं म्हटलंय. दिल्ली जे केंद्र सरकारच्या अगदी जवळचं राज्य आहे, 41% लोक इथे म्हणतात की आम्ही केंद्र सरकारच्या कामगिरीवर खूप समाधानी आहोत. 30% लोक म्हणतात आम्ही समाधानीच आहोत, पण 27% लोक म्हणतात आम्ही अजिबात समाधानी नाही. आकडा हा 30%च्या खाली आहे इतर 2 राज्यांच्या तुलनेत. तसेच काहीशी आकडेवारी हरियाणाची. हरियाणामध्ये जसं पंतप्रधानांच्या कामगिरीवर लोक प्रचंड खुश दिसले तसेच केंद्र सरकारच्या कामगिरीवर सुद्धा समाधानी आहेत. 46% लोक म्हणतात आम्ही खूप समाधानी आहोत. 29% लोक म्हणतात की आम्ही समाधानी आहोत, तर 22% लोक म्हणतात की आम्ही अजिबात समाधानी नाही. 2% लोकांचं म्हणणं आहे काही सांगता येत नाही.
हाच प्रश्न जेव्हा कर्नाटकमधल्या जनतेला विचारण्यात आला तेव्हा कर्नाटकमधल्या जनतेचं म्हणणं आहे की 53% कर्नाटकची जनता केंद्र सरकारच्या कामगिरीवर खूप समाधानी आहे, 26% कर्नाटकची जनता फक्त समाधानी आहे, 18% कर्नाटकची जनता अजिबात समाधानी नाहीये, तर 2% जनता असं म्हणते की आम्हाला सांगता येत नाहीये. उत्तर प्रदेश पुन्हा एकदा भाजपचा बालेकिल्ला, खूप समाधानी असल्याचं म्हणतायत 49% जनता केंद्र सरकारच्या कामगिरीवर, 25% जनता म्हणते आम्ही फक्त समाधानी आहोत, पण 24% जनता उत्तर प्रदेशमधली सुद्धा म्हणतीये अजिबात समाधानी आम्ही नाही आहोत केंद्र सरकारच्या कामगिरीवर. 1% जनता म्हणते की आम्हाला सांगता येत नाहीये. पश्चिम बंगालची टक्केवारी जर आपण पाहिली तर 31% जनता केंद्र सरकारच्या कामगिरीवर खूप समाधानी आहे, 31% जनता आहे जी समाधानी आहे फक्त, म्हणजे काही गोष्टींमध्ये ते असमाधानी असू शकतात, पण अजिबात समाधानी नाही आहोत आम्ही केंद्र सरकारच्या कामगिरीवर असं सांगणारी जनता आहे 26%, सांगता येत नाही असं सांगणारी जनता आहे 2%. देशभरातली आकडेवारी जर आपण केंद्र सरकारच्या कामगिरीची पाहिली तर 41% जनता म्हणते की आम्ही केंद्र सरकारच्या कामगिरीवर खूप समाधानी आहोत आणि 30% जनता म्हणते की आम्ही समाधानी आहोत, पण 30% जनता आहे जी म्हणते की आम्ही अजिबात समाधानी नाही आणि 2% जनता म्हणते की आम्हाला सांगता येत नाही. आपण काही प्रश्न विचारले होते महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशभरातल्या जनतेला, त्या प्रश्नांची उत्तरं काय होती, टक्केवारी काय होती ती ब्रेकपूर्वी आपण सगळ्यांनी पाहिली. केशव उपाध्येजी, खूप समाधानी आणि समाधानी असणाऱ्या आकडेवारीवर तुम्ही समाधानी आहात की अजिबात समाधानी नसण्याची जी आकडेवारी होती त्यावर चिंतित आहात? नाही, पहिली गोष्ट आपण लोकसभा निवडणुकीत सामोरं जातो आहोत आणि आता जी आकडेवारी सांगितली आहे आणि मी ती मुद्दामून काउंट करत होतो. शेवटी असं आहे की खूप समाधानी आणि समाधानी हीच लोक तशा अर्थाने आम्हाला मतदान करणार आहेत. जी समाधानी नाहीत म्हणजे आता शेवटी आपण कारण हे गणित एवढ्यासाठी मांडतोय की हे गणित तुमच्या शेवटच्या आकडेवारीमध्ये जे येत आहे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधी मतांच्या ह्याच्यामध्ये आणि सरकारच्या बाजूने एका अर्थाने जर समाधानी या शब्दावरती आपण जर गृहीत धरलं तर प्रत्येक ठिकाणी ही 70% वरती जाते, अगदी कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा. मग ते पंतप्रधान मोदींबद्दलची आत्मीयता असो त्यांच्याबद्दलचं किंवा केंद्र सरकारची कामगिरी असो किंवा अन्य कुठले निकष जरी आपण घेतले, अगदी महाराष्ट्रात सुद्धा जरी गृहीत धरलं, हे समाधानी या शब्दाखाली जी आकडेवारी येते ही 60% पुढे महाराष्ट्रात सुद्धा जाते आणि देशभरात तर 70% वर जातं. मगाशी मला राजू खांडेकर सांगत होते आणि ती चर्चा आपली सुरू होती सगळी, काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढतीये, भारतीय जनता पार्टीची कमी होतीये आणि मला सहज हसू आलं. कधी अभय देशपांडे हसू येत असेल, कधी काळी आमची अशी अवस्था होती की आम्ही मतांची टक्केवारी वाढली ह्याच्यामध्ये आम्ही आनंद मानायचो आणि जागा तर वाढत नव्हत्या म्हणजे त्यावेळी आम्ही याच्यामध्ये, पण असं तो विषय नाही. पण आज काँग्रेसची ती स्थिती आली आहे की मतांची टक्केवारी वाढली, यात त्यांना आनंद व्यक्त करावा असं वाटतोय, तो करू द्या. आणि शेवटी आज आम्ही अशा प्रकारे प्रयत्न करत गेलो, त्यातनं आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो, ज्या 300+ जागा सातत्याने तिसऱ्यांदा आता दामात दिसत आहेत, हे त्याचं यश आहे. मी मगाशी पहिल्या चर्चेमध्ये ज्या चर्चेवरती कोणीतरी आक्षेप घेतला होता की मोदीजींचा चेहरा आहे सगळ्या याच्यावरती, असं आहे की ही लोकसभा निवडणूक आहे, शेवटी पंतप्रधान कोण ह्याच्यावरती होणार आहे आणि त्याचंच उत्तर याच्या इथे आलंय. ज्या दाव्यावरती ज्या याच्यावरती म्हणते 45+ जाऊ आणि 400+ नारा पार करू, हे जे मी मगाशी म्हणत होतो त्याचं उत्तर या आकडेवारीमध्ये आहे की समाधानी आणि खूप समाधानी हा आकडा इथे 70 ते 80% घरात जातोय. आणि त्याच्यामुळे हे उत्तर आहे की 45+ आम्ही का जाऊ, त्याचं उत्तर हेच तुमचीच आकडेवारी मला सांगते. आम्ही 400+ का जाऊ ह्याची आकडेवारी तुमचीच आम्हाला आकडेवारी सांगते. याच्यावर सुषमाताईंना काही मुद्दा मांडायचा आहे. सुषमाताई, बाकी कोणी समाधानी असो अगर नसो, केशवजी समाधानी आहेत याचं मला फार समाधान आहे. त्यांनी समाधानी असणं फार गरजेचं आहे सध्या त्यांच्या एकूण तब्येतीसाठी सुद्धा, आणि माधव भंडारी आणि त्यांच्यासारख्या तत्सम लोकांच्या तब्येतीसाठी समाधानी असणं फार गरजेचं आहे. हा एक भाग. दुसरं असं की मतांची टक्केवारी काँग्रेसची वाढतीये, काँग्रेसची टक्केवारी मतांची वाढतीये, याचा अर्थ असा आहे की राहुलजींचं नेतृत्व, भारत जोडो यात्रेचा परिणाम आणि दक्षिण भारतातलं एकूण वातावरण हे काँग्रेसच्या बाजूने आहे, हे मान्यच करावं लागेल. एक. दुसरं असं की जागा वाढतात परंतु मताची टक्केवारी घटते भाजपची. मला वाटतं केशवजींनी इतक्याच खेळकरपणे हे मान्य केलं पाहिजे आणि भाजपच्या लोकांनी सुद्धा ते फार खेळकरपणे मान्य केलं पाहिजे की जागा वाढतात पण मतांची टक्केवारी कमी होते. म्हणजे नेमकं काय होते तर आत्ता भाजपने ज्या ज्या लोकांना तिकीटं दिली त्यातली मोस्ट ऑफ, विशेषतः महाराष्ट्रातली, आणि जर महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे तर ती इतर राज्यांमध्येही, की इतर लोकांकडून आयात केलेले जे उमेदवार आहेत, उदाहरणार्थ आता अशोकराव जे आहेत तर अशोकराव चव्हाणांची मतं ही काँग्रेसची मतं आहेत,
ती जागा काँग्रेसची जागा आहे. सुजय विखे पाटलांची मतं ही अनेक वर्षाची काँग्रेसची पुण्याई असणारी मतं आहेत. तरीही सुजय विखे पाटलांना ही निवडणूक अजिबात सोपी जाणार नाही. मी खात्रीनं सांगते की सुजय विखे पाटील आत्ता सांगते मी की सुजय विखे पाटील तिकडे निवडून येणार नाहीत. तटकरेंच्या जागेचा जो विषय आहे हे मी खूप खेळकर पद्धतीने मी राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून मांडते. तटकरेंची जागा जरी उभी केली तरी भाजपा परत जो डाव त्यांनी आमच्यासोबत केला होता तोच डाव ते दादांच्या सोबत करतील. तटकरेंच्या विरोधात भाजपा, धैर्यशील पाटील किंवा अजून कोणी असे बंडखोर लोक देणार, ज्याचा परिणाम म्हणून लोक यांना मत द्यायचं की नाही याचा विचार करतील. एक भाग. दुसरं असं की आपण जे सर्वे दाखवता या सर्वेमध्ये नो डाऊट पंतप्रधानपदी कोण आहे याची चर्चा झाली पाहिजे. परंतु सर्वेमधले सगळे प्रश्न जर बघितले तर ते मोदी केंद्रीय प्रश्न आहेत. म्हणजे मोदीजींच्या कामावर समाधानी आहात का, मोदीजींच्या याच्यावर समाधानी आहात तसं नव्हतं ताई. तसं नव्हतं. ते राज्य सरकारच्या बाबतीत सुद्धा होतं. दोन स्टँडर्ड प्रश्न आहेत ताई. ते दोन स्टँडर्ड प्रश्न आहेत. राज्य सरकारची कामगिरी, केंद्र सरकारची कामगिरी. मी आपलं म्हणणं मान्य करते. मला फक्त फिनिश करू द्या 30 सेकंदामध्ये की इतके ते मोदी केंद्रीय प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये एक तरी प्रश्न असा मला अपेक्षित होता की देशाला सध्या कुठलं नेतृत्व जास्त भावतं, ते मोदीजींचं भावतं का, ते राहुल गांधींचं भावतं का, तुम्ही 30 सेकंद अजून थांबला असतात. ताई तुम्ही 30 सेकंद थांबला असतात. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तयार आहे. आणि आता जर तुम्ही हा प्रश्न उपस्थित केलेलाच आहे तर या सर्वेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते बघूयात. ग्राफिक्स प्लीज. पुढचा पंतप्रधान म्हणून तुमची पसंती कुणाला? महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नावाला 59% महाराष्ट्रातल्या जनतेनं पसंती दिली आहे. 29% जनतेनं दिली आहे पसंती राहुल गांधी यांच्या नावाला. आणि आम्हाला दोघेही पसंत नाहीत असं 5% जनतेनं म्हटलंय. 7% जनतेनं कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये. बिहारमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. 62% जनतेनं म्हटलंय की आमची पसंती नरेंद्र मोदी यांच्या नावाला आहे पंतप्रधान म्हणून. 32% जनतेनं राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली. 3% जनतेनं कोणीही आम्हाला पसंत नाही दोघांपैकी असं म्हटलं. तर 3% लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं. दिल्लीमधली आकडेवारी. नरेंद्र मोदी आम्हाला पंतप्रधान म्हणून पुढचे हवे आहेत असं म्हणणाऱ्यांचा आकडा तब्बल 71% आहे. 23% दिल्लीवासियांचं म्हणणं आहे की राहुल गांधी आम्हाला पुढचे पंतप्रधान म्हणून हवे आहेत. तर 2% लोकांचं म्हणणं आहे दोघंही आम्हाला नको आहेत. 4% लोकांचं दिल्लीकरांचं म्हणणं आहे की आम्हाला सांगता येत नाहीये. हरियाणाची आकडेवारी. 73% हरियाणावासी म्हणतात की आम्हाला नरेंद्र मोदी पुढचे पंतप्रधान हवे आहेत. 18% हरियाणावासी म्हणतात आम्हाला राहुल गांधी पुढचे पंतप्रधान हवेत. 2% हरियाणावासी म्हणतात दोघंही नको आहेत आणि 7% म्हणतात आम्हाला सांगता येत नाहीये. कर्नाटकची आकडेवारी पाहूयात. कर्नाटकमध्ये केंद्र सरकारची कामगिरी असू देत, पंतप्रधानांची कामगिरी असू देत किंवा पुढचा पंतप्रधान म्हणून कोण, नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती मिळते. 69% कर्नाटकमधली जनता नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती देते. साऊथ मधलं ज्याचा तुम्ही उल्लेख केला, दक्षिण भारतामधलं हे एक महत्त्वाचं राज्य आहे जिथे भाजपनं आपले चांगले पाय रोवलेले आहेत, चांगली प्रगती केलेली आहे. राहुल गांधी यांच्या नावाला जिथे आता सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, 26% कर्नाटकमधली जनता म्हणते की पुढचा पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आम्हाला हवे आहेत. तर दोघंही नको आहेत म्हणणारी जनता 2% आहेत. सांगता येत नाही म्हणणारी जनता 2% आहे. उत्तर प्रदेशमध्ये टक्केवारी पाहिली तर नरेंद्र मोदी यांच्या नावाला 64% उत्तर प्रदेशमधल्या जनतेनं पसंती दिलेली आहे. राहुल गांधी यांच्या नावाला 23%, दोघंही नाही 7%, सांगता येत नाही 5%. पश्चिम बंगालमधली टक्केवारी पाहूयात. पश्चिम बंगालमध्ये पुढचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याच नावाला पसंती आहे. 64% जनता म्हणते नरेंद्र मोदी पुढचे पंतप्रधान म्हणून पसंत आहेत. 29% म्हणतात राहुल गांधी, 3% म्हणतात दोघंही नाही, 3% म्हणतात सांगता येत नाही. पुढचा पंतप्रधान म्हणून पसंती नरेंद्र मोदी यांच्या नावाला देत आहेत 63% देशभरातले नागरिक. 28% देशभरातले नागरिक राहुल गांधी यांच्या नावाला पसंती देत आहेत. 4% नागरिक म्हणतात दोघंही नाही आणि 5% नागरिक म्हणतात सांगता येत नाही. सुषमाताई, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अगदी छोटी कमेंट तुमची.
हा, मला फक्त छोटी कमेंट एवढीच द्यायची आहे की मी आता तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या राज्यांचं जे सांगितलं मी त्याच्यावर न जाता मी फक्त महाराष्ट्रापुरती येते. महाराष्ट्रात आपणच असं म्हणताय की केंद्र सरकारच्या कामावर किती लोक समाधानी आहेत, तर 32% लोक सांगतात की आम्ही समाधानी नाही आहोत. 32% लोक आम्ही समाधानी अजिबात नाही आहोत असं स्पष्टपणे सांगतात. आणि त्याच ठिकाणी आपण असं सांगता की मोर दॅन 60% जे लोक आहेत ते असं म्हणतायत की आम्हाला मोदीजीच पंतप्रधान हवे आहेत. हे कॉन्ट्राडिक्टरी वाटत नाही का ताई? आपण कृपया आपण मला समजावून सांगा जर मी चुकत असेल तर हरकत नाही. ताई कसं कॉन्ट्राडिक्टरी वाटणार? त्याच्यामध्ये एकच असतं की पर्याय जर समोर नसेल ते समाधानी नाही, पण पर्याय समोर नसेल तर मला याच्यावर खांडेकर सरांची आणि अभय देशपांडे सरांची कमेंट ऐकायला आवडेल. हा ताई थांबा, त्यांच्या कमेंटसाठी मी जाते. पण खूप समाधानी आणि समाधानी असे 2 कॉलम आहेत आणि अजिबात समाधानी नाही असा 3रा कॉलम आहे. मघाशी केशव उपाध्यायांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये त्यांनी खूप समाधानी आणि समाधानीची आकडेवारी एकत्रित केली, जी इतर राज्यांमध्ये जवळपास 70% वर जाते. महाराष्ट्रामध्ये ती 60% आसपास आहे. 33% जवळपास महाराष्ट्रातले लोक आहेत जे अजिबात समाधानी नाहीत. आता जे मधले समाधानी आहेत ते काही गोष्टींवर समाधानी असू शकतात, काही गोष्टींवर समाधानी नसू शकतात, म्हणून ते फक्त समाधानी असं म्हणतात. पण खूप समाधानी असणारे ते लोक आहेत जे राज्याच्या नेतृत्वावर, राज्याच्या कारभारावर, केंद्राच्या नेतृत्वावर, केंद्राच्या कारभारावर समाधानी आहेत, अशी ती आकडेवारी होती. मला असं वाटतं मी आकडेवारी स्पष्ट केलेली आहे. एक छोटीशी प्रतिक्रिया तुमची ताई घेऊयात आणि मला ब्रेक घ्यायचा आहे. मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की हा सर्वे तुमचा 15 दिवस किंवा महिनाभरापूर्वीचा आहे. आता जे इलेक्ट्रोल बॉन्ड निवडणूक रोखे जे बॉन्ड SBIचे जी लिस्ट बाहेर आली आहे त्याच्यानंतर जो मोदींचा पर्दाफाश झालेला आहे की 11,000 कोटीच्या वर त्यांना यातनं मिळाले, न खाऊंगा न खाणे दूंगा अशा मोठ्या मोठ्या घोषणा करणारे मोदी हे फक्त कशा प्रकारे त्यांचं खरं रूप आहे हे आता लोकांपुढे आलेलं आहे. त्यामुळे ह्याच्या पुढचा जो सर्वे असेल तो खूप महत्त्वाचा असेल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2019 नंतर म्हणजे राहुल गांधींची जी भाजपने प्रतिमा पप्पू वगैरे असं त्यांना हिणवून केलं होतं, आता राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर त्यांची प्रतिमा लोकांपुढे आलेली आहे की ते सुद्धा स्ट्रॉंग मॅन आहेत आणि ते फाईट देऊ शकतात. जी तुम्ही आता बघताय पर्सेंटेज ते राहुल गांधींचं एकदम वाढलेलं आहे पूर्वीच्या आकडेवारीपेक्षा बघितलं तर. आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात जे काही तरुण नेतृत्व उभं असेल ते म्हणजे आता आदित्य ठाकरे आहेत, आमचे रोहितदादा पवार आहेत, किंवा आमचे अनेक तरुण नेते सुद्धा पुढे आलेले आहेत. तसंच तेजस्वी यादव आहे, ते अखिलेश यादव आहे. अशा प्रकारे एक तरुण नेतृत्व ह्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये आहे. आणि आत्तापर्यंत मोदींचं जे चित्र सगळ्या मीडियामध्ये इतकं रंगवलं गेलं की मोदींशिवाय या देशाला तारकच नाही कोणी, तर ते कुठेतरी ह्या रोखेचा जो घोटाळा झालेला आहे त्याच्यातनं आता बाहेर आलेलं आहे. आणि तुम्ही म्हणजे अनेक मीडियाने हे जरी बातम्या खूप मोठ्या प्रमाणात दिल्या नसल्या तरी सोशल मीडियामध्ये या बातम्या जोरदार आहेत. आणि जो बेरोजगार तरुण आहे त्याला हे खूप खटकतंय. त्याचप्रमाणे महागाई हा मुद्दा आहे, बेरोजगारी सगळ्या तरुण नेतृत्वांची नावं घेतली, तुम्ही तरुण नेतृत्वांची नावं घेतलीत. मगाशी सुषमाताईंनी अशाच नेतृत्वाला घराणेशाही म्हटलं, आता तुम्ही घेतल्या त्या नावांना सुद्धा घराणेशाही म्हणायचं नाही की नाही ते आपण ठरवूया. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येते. पाहत रहा ABP माझा. ओपिनियन पोल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आत्ताच आकडेवारी पाहिली की पंतप्रधान म्हणून कुणाच्या नावाला पसंती, नरेंद्र मोदी की राहुल गांधी यांची आकडेवारी आपण सगळ्यांनी पाहिली. आपण काँग्रेसची प्रतिक्रिया यावर काय आहे ते जाणून घेऊयात. विक्रम सावंत आपल्या सोबत आहेत. विक्रम सावंतजी, समाधानी आहात का या आकडेवारीवर? या आकडेवारीवर निश्चितपणानं समाधानी नाही आहे. पण ज्या पद्धतीनं याच्या आधी बीजेपीची कडून सन्माननीय राहुल गांधींची प्रतिमा या ठिकाणी खराब करण्याचा प्रयत्न केला जात होता, ती आता प्रतिमा या भारत जोडो यात्रेच्या सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी पटलेली आहे. आणि त्या माध्यमातून एक चांगला विचार काँग्रेसच्या माध्यमातून मिळू शकतो हे आज सर्वसामान्य लोकांना मिळालेलं आहे. आज जी आपली आकडेवारी जी काही बघितली ती आकडेवारी जर बघत असताना एकीकडे ती आकडेवारी आपली आहे ती असं वाटतं की एकीकडे मोदी सरकार आणि एकीकडे भारत सरकार अशा पद्धतीची ती आकडेवारी या ठिकाणी आम्हाला वाटते. त्यामुळं येणाऱ्या काळात ज्या सर्वसामान्य लोकांना 2014 मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आमिषे दाखवून या ठिकाणी मतं घेतली गेली, ती मतं आज ज्या युवकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बेरोजगारीला सामोरं जावं लागतंय
आणि आता जी काही भारत जोडोच्या यात्रेच्या माध्यमातून जी राहुल गांधींनी सर्वसामान्य लोकांना जी आश्वासनं दिली, जिथं जिथं ज्या ज्या राज्यात आमची सत्ता आली तिथं तिथं त्या राहुल गांधींच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना जी काही आश्वासन दिली ती पूर्ण केलेली आहे. आणि अशाच पद्धतीनं देशाचं सुधारणीकरण या ठिकाणी बदलताना आपल्याला दिसून येईल. बरं, म्हणजे तुम्ही काहीशे समाधानी आहात की आकडेवारीवर, पण अजूनही तुम्हाला बरंच काम करायचं आहे हे तुम्ही मान्य करता. अमोल मिटकरीजी, राज्याची आकडेवारी तुम्ही सुद्धा ऐकलीत, मुख्यमंत्र्यांची आणि राज्य सरकारची. थोडीशी चिंताग्रस्त वाटत नाहीये का? कारण जवळपास 30% पेक्षा जास्त लोक दोनही प्रश्नांच्या उत्तरामध्ये असं म्हणतात की आम्ही अजिबात समाधानी नाही आहोत, ना मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर ना राज्य सरकारच्या कामगिरीवर. पहिल्यांदा तर मला असं वाटत होतं की पूर्ण 9 वाजेपर्यंत आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला बोलू दिलं जाते का नाही, कारण प्रत्येकाला तुम्ही 3-3दा 4-4दा संधी दिली, प्रत्येकाचं मत जाणून घेतलं. प्रश्न असा आहे की अगोदरच्या वक्त्यांनी, आता हा आकडेवारीचा तुमचा जरी प्रश्न असेल पण अगोदरच्या काही लोकांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना रायगडची जागा त्यांचा ते भारतीय जनता पार्टी गेम करेल वगैरे वगैरे, मी म्हणतो कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला, चिंता याची लढणाऱ्याला बघणाऱ्याला नाही. अनेकदा 2014 पासून त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेबांचं वर्चस्व आहे आणि त्या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही एकत्र लढू ना. आमचे किती खासदार येतील त्याची दुसऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. आणि ग्राउंड रियालिटी आम्हाला पण माहीत आहे, आम्ही पण जनतेमध्ये जातो. कालपासून आत्तापर्यंत या उन्हातान्हात सुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत फिरतो. आमच्या महायुतीच्या सरकारमधले व्हिजन असलेले नेते या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे आपली आकडेवारी, आपला असलेला एक्झिट पोल, आपला असलेला अंदाज, हे सगळे जरी तुमचे आकडे सांगत असले तरी ग्राउंड रियालिटी मात्र वेगळी आहे. सिंपथी काही नेत्यांबद्दल आहे का, तर नक्कीच असेल, त्याबद्दल दुमत नाही. पण त्या सिंपथीचं तुम्ही मतात परिवर्तन कसं करणार हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आता कोणी युवा नेत्याचं बद्दल बोलतं, कोणी युवा नेतृत्वाबद्दल बोलतं. ठीक आहे, मी बाकीच्या प्रश्नामध्ये जाणार नाही, कारण तुमच्याकडे पण तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणाल की माझ्याकडे वेळ कमी आहे, पण मला बोलू दिलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. इंडिया आघाडीकडे आज प्रधानमंत्री पदाचा चेहरा कोण आहे? जर राहुल गांधी आहेत तर त्यांनी कबूल केलं पाहिजे. परत राहुल गांधी आहेत, कोणी म्हणतं मल्लिकार्जुन खरगे आहेत, कोणी म्हणतं आदरणीय पवारसाहेब प्रधानमंत्री पदाचा चेहरा असू शकतात, कोणी म्हणतं उद्धव ठाकरे साहेब असू शकतात. एक सांगा ना, महाविकास आघाडीने अजूनही महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला कशी दुय्यम दर्जाची वागणूक दिली स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली. म्हणजे तुमचंच घोंगळं फाटलेलं आहे आणि तुम्ही चालले देशाची आणि राज्याची चिंता करायला. या राष्ट्राला एक व्हिजन आहे, या व्हिजनला पुढे घेऊन आम्ही सर्वजण जात आहोत. मी संजय शिरसाट जे बोलले त्या विधानाशी सहमत आहे 100. आता मला बोलू द्या कविताजी, 30 सेकंद तरी बोलू द्या ना ऍटलिस्ट. की संजय शिरसाट यांनी जे सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने, ठीक आहे, जनतेचं 100% समाधान करेल असं कोणीच नाही. कुठलंही सरकार असो, जनता 100% आम्ही समाधानी करू असं नाही. पण जर काही त्रुटी असतील, जर काही राहिलं असेल तर येणाऱ्या 8-9 महिन्याचा आणखी कालावधी विधानसभेचा बाकी आहे आणि लोकसभेमध्ये आजही लोक स्वीकारतायत. एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचं सरकार काम करते आहे. अनेक मोठे मोठे प्रकल्प या राज्यामध्ये येत आहेत. हे दळणवळणाची साधनं, उद्योगाला चालना, ह्या गोष्टी होत नाहीत. मग एकतर इंडिया आघाडीनं प्रधानमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे आजच्या चर्चेत जाहीर तरी करावं ना. राहुल गांधींचं नाव जर यांनी पुढे केलं तर तिकडे मल्लिकार्जुन खरगे नाराज होतात. यांच्यातच एकमत नाही आहे. इकडे निदान एनडीएचा चेहरा तरी आहे की नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री पदाचे दावेदार आहेत आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून आता महायुतीला महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे. आम्ही खुश आहोत खूप. तुम्ही मोदींविषयी समाधानी आहात ना, त्याचं आमच्याविषयी नका बोलू. मोदींविषयी तुम्ही किती समाधानी आहात, किती आज्ञाधारकपणे वागतात हे आम्ही बघतो. डिक्टेटरशिप स्वीकारलेली आहे तुम्ही लोकांनी. तुम्ही मोठ्या आहात, तुम्ही जरा चर्चेमध्ये मधात तुम्ही सहभागी होऊ नये. कविताजी त्यांना विनंती करा आणि तुम्ही तुमचा तुतारी गट सांभाळा. तुम्ही इकडे कशाला लक्ष देताय? आम्ही आमचं काम करतो ना. सन्माननीय अजित, हे बघा, मोठ्यानं मलाही बोलता येतं, मधात मला पण बोलता येतं, मोठ्यानं मला पण बोलता येतं. पण ज्यावेळेस एखादा प्रवक्ता बोलत असेल तर दुसऱ्यांनी शांत राहावं. एवढी पण संस्कृती नाही का तुम्हाला समजत? कविताजी, मी माझं बोलणं पूर्ण होऊ देता का? मी पण प्रवक्ता म्हणून तुम्ही मला बोलावलंय. 2 तासापासून आम्ही पण बसलेलो आहोत. दुसऱ्या वक्त्यांना तुम्ही 3-3 संधी देताय. ऍटलिस्ट आमचं म्हणणं काय ते ऐकून तर घ्या. आम्ही साधा प्रश्न विचारला की आज इंडिया आघाडीला थांबवत नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगते की तुमचा मुद्दा पूर्ण करा. मधात कोणी बोलू नका देऊ. हा, बरं, चला मुद्दा पूर्ण करा. मुद्दा पूर्ण करतोय की
की महाराष्ट्राच्या सध्याचा जो तुम्ही सी वोटरचा सर्व्हे केलाय त्या सी वोटरचा सर्व्हे असेल किंवा देशभरातील जनतेचा तुम्ही कौल जो म्हणताय त्यावर तुम्ही समाधानी आहात का? तर मला असं वाटतं आणखी काम करण्याची गरज आहे की नक्कीच काम केलं जाईल. महाराष्ट्रामध्ये आता सध्या उद्या आचारसंहिता लागतायत, निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. महाराष्ट्राच्या लोकसभेवर आता भाष्य करणं महत्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या जागा महायुतीमध्ये आम्ही मागतोय सन्मानानं त्या आम्हाला मिळतील आणि त्या सर्वच्या सर्व विजयी होऊ. त्याच्यानंतर तुम्ही चर्चेमध्ये बोलवा, तुतारी गटाच्या प्रवक्त्यांना बोलवा, आणखी काही युवा नेतृत्व पुढे येत आहे त्यांना पण बोलवा आणि होऊ दे ना जरा समोरासमोर. लोक विजन सोबत जात आहेत की सहानुभूती सोबत जात आहेत हे महाराष्ट्रातील जनता समजेल. अमोल मिटकरीजी, तुम्ही खूप तक्रार करताय की मला एवढा वेळ थांबवलं, मला बोलायला नाही दिलं, तुम्ही सगळ्यांना बोलायला दिलं. तर प्रॉब्लेम असा झालाय ना की एकेका पक्षाचे 2-2 पक्ष झाल्यानंतर त्यांचे सगळ्यांचे प्रवक्ते आल्यानंतर या विंडो ऍडजस्ट करणं आणि चर्चेचा वेळ ऍडजस्ट करणं ही आमच्यासाठी सुद्धा कसरत बनलेली आहे. त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतोय ना, त्याला कारण ते आहे कारण प्रवक्त्यांची संख्या वाढलेली आहे. एनिवे छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येते चर्चेमध्ये. पाहत रहा एबीपी माझा. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. देशाचा ओपिनियन पोल आपण सगळे पाहतो आहोत. देशाच्या निवडणुका उद्या जाहीर होत आहेत. या निवडणुकांमध्ये कुणाची सरशी होणार, कुणाची पिछेहट होणार याचे अनेक आकडे आपण पाहिले. कुणाच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे, कुणाला जनता पंतप्रधान म्हणून पाहू इच्छिते या प्रश्नांचा सुद्धा धांडोळा घेतला. ही सगळी आकडेवारी पाहिल्यानंतर देशभरातली, महाराष्ट्रभरातली काय नेमकं पुढचं चित्र महाराष्ट्रातलं असू शकेल? कारण ही आकडेवारी आल्यापासून जसं मगाशी ताईंनी म्हटलं काही मुद्दे बदललेले आहेत. आता जागा वाटप होईल, मग उमेदवारांच्या घोषणा होतील, तेव्हा चित्र बदललेलं असेल. त्यामुळे आत्ताच्या आकडेवारीकडून पुढे जात असताना महाराष्ट्राचं देशाचं नेमकं चित्र काय याची अगदी छोटीशी फायनल कमेंट आपण घेणार आहोत. सुरुवातीला राजीव सर तुमच्याकडून. मला असं वाटतं कविता की या निवडणुकांमध्ये सर्वसाधारण सूर जो आहे तो परत भाजपचं सरकार येणार, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार. मोदींच्या कारभारावर लोक खुश आहेत. भाजपनं 400चा नारा दिलाय, तो त्यांना गाठता येतो का हा खरं तर सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय आहे. या सर्वेमध्ये 366 पर्यंतच्या जागा दिसत आहेत. या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी राज्य ठरणार आहेत, ज्याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे, त्यात अर्थातच सगळ्यात वरच्या नंबरचं राज्य असेल महाराष्ट्र. कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालंय त्यानंतर पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदाच अशा निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळं राज्य नेमक्या कुणाच्या पाठीशी आहे याचा कौल या निमित्तानं मिळणार आहे. बंगाल दुसरं राज्य आहे ज्याच्यामध्ये भाजपला त्यांचा परफॉर्मन्स सुधारण्याची अपेक्षा आहे, खूप संधी आहे असं वाटतं. प्रश्न असा आहे की बंगालमध्ये जे भाजप कमावेल ते महाराष्ट्रात गमावलं जाईल का भाजप महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या खेपेसारखा परफॉर्मन्स देऊन भाजपचं जे स्वप्न आहे NDAला 400 पार नेण्याचं त्यामध्ये सहयोग करेल. हे आता भाजप आणि भाजपच्या बरोबर अजितदादा, एकनाथ शिंदे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या हातामध्ये आहे. आणि ह्या घडीला म्हणजे 400 पारचा आकडा जर महाराष्ट्रामध्ये जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनं जर त्यांना परफॉर्मन्स करता आला तर ते शक्य आहे. पण या घडीला काट्याची टक्कर महाराष्ट्रामध्ये आहे. 42.1 आणि 42.7 अशा मतदानाच्या प्रमाणामध्ये दोघं एकमेकांच्या समोर उभे आहेत. आता बघायचं की इथून पुढची जी लढाई आहे ती जास्त त्वेषानं, जास्त स्ट्रॅटेजिकली कोण लढतं आणि कोण 50% जाऊन आपला आकडा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवतं. सरिताजी अगदी थोडक्यात. मला वाटतं ह्याकडे मी अगदी थोडक्यात सांगते की 2 पातळीवर आजचे जे काही आपण आकडे दाखवले, जे प्रश्न दाखवले त्याकडे बघते. एक म्हणजे राज्याच्या पातळीवर जर आपण बघितलं कविता, तर आजचे जे आकडे तसं जर घडलं तर एक जो ॲडिशनल जागा ज्या भाजपाला हव्यात 400 पार करण्यासाठी त्या नक्कीच महाराष्ट्रातनं येत नाही आहे आणि त्या कमी होतात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ही जी एक अत्यंत वेगळी त्यांनी रणनीती जी महाराष्ट्रामध्ये गेल्या त्या रणनीती जी खेळली त्याचा त्यांना रिथिंक करावा लागणार आहे. म्हणजे येणाऱ्या राजकारणावर देशाच्या नक्कीच भाजपाच्या निर्णयामध्ये यामुळे कुठंतरी बदल होऊ शकतो. दुसरं, राज्याच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जर अशाच पद्धतीचं ह्या जागा राहिल्या तर
काय परिणाम होईल, म्हणजे मग तो मुख्यमंत्र्यांचा चेहरा असो किंवा भाजपाच्या नेतृत्वाचा चेहरा असो, ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. म्हणजे हे आकडे बदलतील, पण आत्ताचे जर आकडे राहिले तर ते बघावे लागतील. आणि देशाच्या पातळीवर बघितलं तर स्ट्रॅटेजी मला वाटतं त्यांना स्पष्ट आहे. राज्य कुठलंही असो, राज्यात सत्ता असो नसो, पण मोदींचा चेहरा हा मात्र सर्वांना चालतो आहे. आणि त्यामुळे उमेदवार कोण आहे ह्यापेक्षा मोदी विरुद्ध इतर अशाच पद्धतीची रणनीती आखावी लागणार आहे. अभय सर, सलग तिसरी निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नावावर, कारण बाकी कितीही प्रश्नांना वेगवेगळी उत्तरं आली तरी त्यांच्या नावाची उत्तरांची टक्केवारी मात्र 60 ते 70% वरच आहे. नाही, एक तर निश्चित आहे की म्हणजे जो कौल येतोय त्याच्याप्रमाणे 400 पार तर शक्य नाही. मागच्या वेळेसच्या जागा आहेत त्याच्या उसपार जातात का इस्पार राहतात हे बघावं लागेल. महाराष्ट्रात असेल, बिहारमध्ये असेल, पंतप्रधानांबद्दल कौल चांगला येतोय, परंतु एकूण जे राजकारण झालं या राज्यामध्ये त्याच्या विरोधात लोकांचा सूर दिसतोय. आता मोदींचं नेतृत्व एकीकडे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जो आज गोंधळ झालेला आहे त्याच्याबद्दल आता कुठल्या याला कौल देतात लोक त्याच्यावर बघावं लागेल. महाराष्ट्रातली आजची स्थिती तर निश्चितपणे 50-50 याच्यापर्यंत सांगावी लागेल. आणि हा खड्डा भरून काढायला फार भाजपाकडे स्कोप कुठल्या राज्यामध्ये आहे असं वाटत नाही. कारण अनेक राज्य, आता पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, या राज्यांमधले ओपिनियन पोल आज मला विशेषतः कर्नाटकचं थोडंसं आश्चर्यकारक वाटतात आकडे, पण निश्चितपणे तिथे तो खड्डा भरून काढता येईल का याच्याबद्दलची शंका आहे. त्याच्यामुळे मागच्या वेळेस एवढ्या जागा जिंकतील का हाही बघायचं मला वाटतं मुद्दा आहे. महाराष्ट्रातले तर अजून बरंच मला वाटतं की उमेदवार, जागा वाटप सगळ्या गोष्टी ठरायच्यात. इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट. पण जसं तुम्ही सांगितलं की परिस्थिती 50-50% आहेत, उमेदवार ठरायचे आहेत, जागा वाटप व्हायचंय, त्याचा परिणाम नेमका काय होईल. गेल्या काही दिवसांपासून विकास कामांचा जो प्रचार सुरू आहे त्याचा नेमका काय परिणाम होईल. राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, देशभरात हिंदुत्वाचं एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय, त्याचा परिणाम नेमका काय होईल. नरेंद्र मोदी यांचा चेहरा विकास कामांच्या दृष्टीनं महिला वर्गामध्ये विशेष लोकप्रिय होतोय, जे मध्य प्रदेशच्या निवडणुकींमध्ये सुद्धा आपल्याला दिसलं. या सगळ्याचा परिणाम 2024च्या निवडणुकांमध्ये कसा होईल. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याच नावाची जादू या देशामध्ये चालणार की राहुल गांधी यांचं नेतृत्व आणखीन पुढे पावलं टाकणार, याचं उत्तर निवडणुकीनंतर आपल्याला मिळणारच आहे. पण जनतेच्या आत्ताचा कौल काय आहे हे मात्र आपल्याला या आकडेवारीतून स्पष्टपणे आणि पुरेशी दिशा देणारं पाहायला मिळतंय. या चर्चेमध्ये आपण सगळे मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर या विशेष ओपिनियन पोल चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.